हॅलो, हाय, नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ दत्त आणि निखिल. मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर अशी छानशी तयार झाली आहे. सकाळी सकाळी 4:30 वाजलेत सकाळचे. सगळं माझं झोपलं आहे छान. रिझन बिंग आम्ही निघालो आहे शेगावला आणि ते इथून जवळपास 400 किलोमीटर आहे. सो पहाटे पहाटे निघतो आहे म्हणजे लवकर अंतर कापलं जाईल. पुण्याला जायच्या आधी आमच्या बकेट लिस्टमध्ये होतं की जाऊन येऊयात, कारण आमचं जवळजवळ लग्न झाल्यापासून पेंडिंग आहे. काही ना काही अडचण येत होती. कालच जायचं होतं पण काल पण थोडा इश्यू झाला. बट आज म्हटलं आज जाऊनच यायचं, कारण उद्या परवा आम्ही पुण्याला निघणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. या ब्लॉगमध्ये मी होम टूर कम्प्लीट दाखवायचा पण पूर्ण प्रयत्न करेन. बाय. काय तुला आमच्यासोबत यायचं? तू दिसतच नाही. आम्ही जातो भूर. नाही काका नाही, मी नाही घेणार तुला. हो चल, जायचं आपल्याला. तर आम्ही घरातून निघालो होतो 5:30 वाजता आणि आता आम्ही समृद्धी संपवला का अर्धा तास झाला. 8:30 झालेले. म्हणजे तासाभरात आम्ही पोहोचू, 9:30 पर्यंत पोहोचू. मी प्रॉपर झोपून आलेली आहे, मी आणि सखी. आता काका पण झोपून आला. आता आम्ही सगळे फ्रेश होतो. फक्त माणूस ड्रायव्हर खूप चांगला आहे आमचा. आम्ही 10-10:30च्या आसपास पोचलो आणि आम्हाला 11ची आरती सापडली. गर्दी पण जास्त नव्हती, त्यामुळे खूप छान दर्शन झालं. मला अध्याय वाचायचा होता म्हणून मी ध्यानगृहात बसली होती. तोपर्यंत सखी काकासोबत मस्त खेळत होती. खूप दिवसांनी गेली होती मी. आमच्या लग्नानंतर आमचं खूप चालू होतं जायचं, पण जमत नव्हतं. ह्यावेळेस खूप छान दर्शन झालं म्हणून बरं वाटलं. आणि घरी आल्यानंतर सखीची गंमत बघा तुम्ही. कोण आलं ग सखी? कोण आलं? तिकडे कोणीतरी आलं का? उघडत दार उघडत काय भाऊजी? दार उघडत. कोण आलं? फक्त बाहेर फिरवायला ती माणूस शोधत असते. जो दारात उभा असतो तो त्यावेळेस वजीर असतो. सगळी त्याच्यासोबत जाऊन मस्ती करते. रात्री मस्त शिंगोळ्यांचा बेत होता. मला चालत नाही कुळदाचे म्हणून माझ्यासाठी ज्वारीचे केलेले होते आणि खूप छान झाले होते. मस्त ताव मारला. आई आणि मावशी नंतर जेवल्या. आधी आम्ही जेवून घेतलं, कारण मला नंतर सखीला पण बघायचं होतं. सखी उतर खाली, चाल. सखी उतर. दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार म्हणून सगळेच इमोशनल झालेले होते. आमच्या घरात जे काम करायला मदतीला येतात आम्हाला, त्या सगळ्यांसोबत सखी खूप एन्जॉय करते. त्यांच्याकडे गेली का आमच्याकडे येत नाही. त्यांना उद्या सखी भेटणार नाही म्हणून आज सगळे सखीला कडकडून मिठी मारून घेत होते. ती पण खूप मजा करते, स्पेशली तिची दिदी मावशीसोबत आणि सुशीला आत्यासोबत. आणि तेच चालू होतं त्यांचं इथे. तर काल एकदम छान दर्शन झालंय. हा कट टू डे 2 आहे. काल एकदम छान दर्शन झालं. घरी आलो, रात्री पण मजा केली. निखिल मात्र जाम झाला होता, कारण कंटिन्यू त्याने सखीला कॅरी केलं होतं. त्याच्यामुळे त्याचे हात दुखायला लागले होते. सो त्याचा एक हात खूपच जाम होता रात्री. बट आता तो ओके आहे. आणि आम्ही आता नाशिकला आलोय, कारण मला थोडंफार जरा काम होतं, तेही करायचं आहे. आणि मग फर्स्ट टाइम नेल आर्ट करणार आहे. माझं नखं आत्ता बघून घ्या. नंतर मी पहिल्यांदा करते. ही प्रोसिजर वगैरे कशी असते माहीत नाही. आणि आमच्या लग्नाच्या वेळेस तर ते फॅडच नव्हतं नेल आर्टचं वगैरे. बेबी शॉवरच्या वेळेस होतं, बट मला तेव्हा गरज नाही वाटली. आज म्हटलं तर हाऊस म्हणून ट्राय करूयात. पुण्याला रेट खूप जास्त आहे म्हटलं, सो नाशिकहून करून जाऊयात. तर मी आता ते करायला चालली आहे तिकडे. मी तोपर्यंत सखी बघा, तिचा ना आजकाल सगळीकडे हात वगैरे जातो, त्यामुळे गाडीत नुसती मस्ती असते तिची. नेल आर्ट तसं मी फर्स्ट टाईमच करत होती म्हणून मी प्रियंका ताईवर सोडलं होतं की तुला जसं जमेल किंवा जसं छान दिसेल तसं तुझ्या मर्जीने कर. तिने खूप छान केलं आहे. तुम्ही पुढे डिझाईन बघालच आणि तिच्या खाली मी पेज मेन्शन करते, तर विजिटही कराल. नंतर घरी गेलो तर निखिल पार फसला. त्याला मिसळ खायला बाहेर जायचं होतं, पण वहिनीने त्याला बळजबरी पुरणपोळी खाऊ घातली. त्याच्यामुळे त्याचा चेहरा बघा. सखी मात्र खूप मस्तीत होती. तिला इतकी मस्ती सुचते जेव्हा ती गौरीकडे जाते. खूप भांडते ती गौरीची तिच्याच खेळण्यांवरनं, पण मजा पण खूप करते ती. मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात, जेव्हा मी सखीला एवढा हट्टीपणा करताना बघते. जसे सखी गौरीला त्रास देते ना, तसंच मी त्रास दादाला द्यायची.
यावेळेस घरून निघताना आई पप्पा जरा इमोशनल होते, कारण माझं ते लवकर भेट होणार नव्हती. माझी काही सखीची लवकर भेट होणार नव्हती, बट सखीला काही घेणं देणं नव्हतं. पप्पा चाललाय, गाडी निघाली, एवढंच तिच्या लक्षात होतं. तिथून आम्ही थेट गेलो सखीच्या जीजी आजीकडे, कारण त्यांना बरं नव्हतं आणि जायच्या आधी आम्हाला त्यांना भेटायचं होतं. बट सखी तिथे गाईज बघत होती. दिवसभराच्या प्रवासामुळे माझी हालत इतकी टाईट झालेली होती. त्यात हे एवढं सारं सामान होतं जे आम्हाला रात्रीच गाडीत टाकायचं होतं, कारण उद्या पहाटे पहाटे निघायचं होतं. सो सामान येतच होतं, भरतच होतं, सगळी गडबड चालू होती. आता बघूया डे 3. शार्प 5 वाजता निघालोय आम्ही आज. आणि काम नसताना आमचं पिल्लू पण बघा, तिला माहित नाही काय होतं. ज्या दिवशी आम्ही पहाटे लवकर उठतो ना कुठे जायला, शेगावला गेलोय, त्या दिवशी शेगावला गेलो, त्याच्या आधी जेव्हा पण आम्ही पुण्याला गेलोय ना, सकाळी पहाटे पहाटे सखी उठते. सखी तुझे काय काम असतं? आणि आय डोंट, तुम्हाला दिसत नसेल आता पूर्ण अंधार आहे, पूर्ण गाडी लोडेड आहे. एवढी कधीच नव्हती का रे निखिल? यावेळेस आम्ही आता असं, आणि ह्यावेळेस खूप वाईट वाटतं आम्हाला निघताना खूप जास्त. काल तर रात्री मला रडू येत होतं. निखिलला पण इच्छा नव्हती होत का रे, पण ऑप्शननी ऍक्च्युली आम्ही खूप जास्त अति कम्फर्टेबल झालो होतो, खूप जास्त डिपेंडेंट झालो होतो सगळ्यांवर, सखीच्या बाबतीत वगैरे, आणि बाकीची पण कामं होते. सो घेतलाय डिसिजन, चाललोय. माहित नाही कसं कसं काय काय होणार आहे. खूप सारा वानोळ आहे आणि खूप साऱ्या वस्तू आहे. इफ पॉसिबल मी याच ब्लॉगमध्ये दाखवेल, नाही तर पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. बट स्टे ट्यून. ओय, कुठे चालला तू? तू तुझ्या गाली चालला. आणि पुण्याला जायचं सखीला वेगळाच उत्साह असतो. तिला काय कळतं काय माहिती की ती तिच्या घरी चालली असं. कुठे चालला तू? से हाय. हाय. आज आईंदे पण शेगावला निघाले, सो आम्ही सोबतच निघालो. ते पण 5ला निघाले, आम्ही पण 5ला निघालो. 5ला निघालो होतो, आता 8 वाजले. 3 तासात आम्ही घरी आलो आहे. म्हणून आम्ही सकाळी सकाळी प्रवास करतो ना, लवकर अंतर कापलं जातं आणि मस्त प्रवास होऊन जातो सकाळी सकाळी. जनरली आम्ही 8 वाजता उठतो, आज 8 वाजता आम्ही पुण्याला आहे. सो घर तर एकदम ओके, धूळ आहे फक्त, जी झाली होती. सखी आल्या आल्या मज्जा करायला लागली आहे. आम्ही सगळंच आवरून गेलो लास्ट टाइम, बट धूळ बघू शकता तुम्ही, धूळ खूप आहे. सो आता मस्त मज्जा आहे. मला सगळं आवरावं लागणार आहे पहिल्यापासून लास्टपर्यंत. सखी कुठे आली तू? तू कुठे आली? आणि तिला आता या सगळ्या वस्तू सापडणार आहे खेळायला. घरी आल्याला सगळ्यात पहिलं काम केलं, फ्रीज वरच्यावर क्लीन करून सगळं भाजीपाला ठेवून दिला. म्हटलं नंतर डीप क्लीन करून पुन्हा एकदा. पूर्ण फ्रीज भरलाय माझा. आईंनी हवं नको ते सगळंच दिलंय. मुळात आम्हाला मसाले करून दिले, ज्याच्याने माझा पूर्ण वीक जरा इझी जाईल. आणि सगळ्या भाज्या निवडून दिलेल्या आहेत. आणि सखीला मला मदत करायला यायचे काही झालं तरी. नंतर घेतलं घर आवरायला. निखिल आणि सखीला एका रूममध्ये ठेवलं, कोंडलं बेसिकली. आणि मी सगळं आवरायला घेतलं, कारण तिची मधोमध्ये नको होती मला. धूळ खूप होती घरात, त्याच्यामुळे ती नको होती जवळपास. धूळ बघा, महिनाभरात कशाचं काय काय होतं. ही जर डिलेवरीच्या आधीची मी असते ना, मी आल्यावर आराम केला असतं आणि दुपारी आवरलं असतं. बट सगळी इतकी फिरते ना की म्हटलं नाही, आधी तिच्यासाठी पहिल्यांदा मी इतकं सगळं पटपट आवरून घेतलं. सगळं घरं झाडून पुसून एकदम प्रॉपर क्लिअर करून घेतले. मग कुठे तो माझा जीव भांड्यात पडला. सगळं घर आवरून झालं आहे, खाऊन पिऊन झालं आहे. निखिलने पण माझी मदत केली. आता कसं तरी बरं वाटतं आहे. खूप डीप क्लीन नाही केलं आहे मी, बट जेवढं गरजेचं तेवढं केलं. एक एक रूम घेईल आता, बट ऑलमोस्ट डन. इकडे मी आता कपाट आवरायला घेतलं आहे, कारण इकडे पण सगळं आवरून झालं आहे. कचरा काढून ठेवला आहे कोपऱ्यात. मी इडली खाल्ली, निखिलने मिसळ खाल्ली. आणि बापले बघा, सखी 3 तासापासून झोपली आहे. एवढी ती कधीच झोपत नाही दुपारी, पण आज झोपली आहे. हे मी मिशोवरनं काही ऑर्गनायझर मागितलेत. मी यायच्या आधीच खूप गोष्टी ऑर्डर करून ठेवला होता, आणि मी तसंच सामान काढणार आहे, नाही तर खूप पसारा होऊन जातो. आणि आता ते आवरायला तेवढा वेळ नाही आहे, आणि मला ते माझ्याच पद्धतीने लागतं. तो आता असं काहीतरी हाल आहे त्याचे. जेव्हा मी केली तेव्हा कपाट आवरलेलं नव्हतं. सो आता ते सगळं आवरते, जोपर्यंत ते उठत नाही तोपर्यंत. आता पुढचं काम होतं बॅग अनपॅक करून सगळे कपडे लावणं. सगळ्यात आधी सखीचं सामान घेतलं मी, कारण म्हटलं ते खूप मेन होतं, तिचं सगळं लावून घेणं. ती पण माझ्या मदतीला बसली होती किती वेळ. सखी सखी शकू
2 बॅग अनपॅक करून लावून घेतले माझ्या आणि तिच्यानंतर भांडे आवरायला घेतले. थोडेच होते बट ते राहिले की राहून जातात म्हणून म्हटलं. त्यात मला भांडे बेसिनमध्ये अजिबात चालत नाही. माझ्या डोक्यासारखं खटखट करत राहतं जर भांडे राहिले तर. मग सगळ्यात आधी भांडे आवरले आणि मग मी पुन्हा बाकीच्या बॅग अनपॅक करून सामान लावलं. तर संध्याकाळचे वाजले 7. निखिल घेऊन गेलाय सखीला बाहेर खेळायला आणि तोपर्यंत मी माझं ऑलमोस्ट आवरून घेतलंय. सखीचं कप्बड मी पूर्ण पॅक केलंय. तिचे जुने नवीन कपडे जे आहे ते सॉर्ट आउट करून ते झालंय. माझं पण कप्बड मी पूर्ण लावून घेतलंय. सो पटकन व्ह्यू देते मी तुम्हाला. सखीचे कपडे मी ऑलरेडी प्रेस करून आणले आहेत, त्याच्यामध्ये लावायला वेळ गेला नाही. हे वरचेच 2-3 जरा अस्ताव्यस्त आहेत, म्हणजे ते इथेच होते, ते फक्त प्रेस करायचे बाकी आहेत. बाकी हे खाली लावून झाले. शेजारी तिचं जे काही हेअर ॲक्सेसरीज हार वगैरे होते ते लावले आहेत. नवीन जुने कपडे सॉर्ट आउट केलेले आहेत. माझी साड्यांची बॅग तेवढी बाकी आहे, ती करायची आहे. खुर्चीवरचं आस्ता जास्त सामान आहे ते आय थिंक सगळं आवरल्यानंतरच होईल, कारण जे नाही लागत ते मी खुर्चीवर टाकते आहे. इकडे किराणा नाही म्हणता येणार बट गरजेच्या वस्तू आहेत, कारण जसं विकेंडला आपण शेंगदाणे भाजून ठेवतो, कूट करून ठेवतो, खोबऱ्याचा किस करून ठेवतो, चटण्या करून ठेवतो. तर ते सगळं मी ऑलरेडी करून आणलं आहे घरून. आईंनी करून ठेवलं होतं. आम्ही शेगावला गेलो त्याच दिवशी बऱ्यापैकी थोडंफार मी केलं आहे. सो त्याच्यात काय ते आजच्या ब्लॉगमध्ये खूप मोठं होईल. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की मी काय काय आणलं आहे घरून. भांडे वगैरे तर दुपारीच आवरले होते. सखीचं पण सगळं सामान झालं आहे लावून. तर आता मी बऱ्यापैकी रिलॅक्स आहे. आता मी पण थोडी चक्कर मारून येते, कारण मला पण बरं वाटेल. सकाळची घरात ते मी ना आंघोळीची, त्याच्यामुळे आज देवपूजा पण नाही आहे. वाईट वाटतं आहे बट ॲक्च्युली आत्तापर्यंत आवरत होती, त्याच्यामुळे आता आंघोळ करून नाही इच्छा ते करायची. सो आता चालले बाहेर. सो बघत राहा. मी खाली गेली तोपर्यंत सखीचं आणि पप्पाचं बऱ्यापैकी खेळून झालं होतं. त्यात आम्हाला ही घसरगुंडी खूप आवडली होती आणि ती सारखी त्याच्याकडेच बोट दाखवायची. तिला कुठे पण घेऊन गेला निखिल ती इकडेच बोट दाखवायची आणि इथेच ती खूप एन्जॉय करत होती. आमच्या इथे तो लहान मुलांचा झोकाने जो पॅक असतो त्याच्यामुळे खेळायला खूप जास्त ऑप्शन तिला सध्या तरी नाही आहे. आणि तिला इथेच एवढं आवडलं होतं की निखिल म्हटला की चल तिचा इथेच टाईमपास करूयात. नंतर तिला सीसॉवर पण बसवलं आम्ही बऱ्याच वेळ. तर सीसॉ पण तिला सोडायचा नव्हता. तिला असं वाटत होतं गाडीचं काहीतरी आहे ते चाक वगैरे, जसं ती धरून बसते रोज. सो तिथे तिने टाईमपास केला. नंतर आम्ही गोलू बेबीला भेटायला चाललो होतो. तर आम्हाला लिफ्ट आणि पॅसेज दोघंही खूप आवडतं. गोलू बेबीला भेटून आलो आणि घरी आल्यानंतर माझी मांजर बघा, जिथे आई जाते ना तिथे हळूहळू हळूहळू येते. आणि अशी पण आहे सखी. तिला आज TV दिसला तर लगेच बसून घेतलं तिथेच. आईशी लगेच काहीच घेणं देणं नाही. असं आहे माझं पिल्लू. तर मस्त फिरून आलो आहे. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. तिच्यासाठी मी हा रस्सम राईस बनवला आहे. आणि खूप जण म्हणतात आई तू जे सखीला खाऊ घाल त्याची रेसिपी टाकत जा, पण ना इतकी घाई बनवते ना, जे पण बनवते ते जेव्हा तिला भूक लागते तेव्हा गरम गरम इथं कॅमेरा ठेवणं शूट करणं खरंच लक्षात राहत नाही. गाजराचा हलव्याची रेसिपी मी शूट केली बट तो एडिट करायला अजून मला वेळ मिळेना. बट मी ट्राय करेल आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आम्ही घरात पण बरेच सारे चेंजेस करणार आहे. सो तुम्ही सजेस्ट करा आम्हाला की आम्ही घरात काय काय करू शकतो. ॲक्च्युली असं काही इरादा नव्हता आमचा काही करायचा, कारण पुढच्या वर्षी आम्ही आमच्या नवीन घरात राहायला जाणार आहे. पण आता सखीमुळे आम्हाला खूप चेंजेस करावे लागणार. जसं आम्हाला देवारावरती घ्यावं लागणार आहे, एक सोफा पण घ्यावा लागणार आहे, थोडंसं एक कपाट करावं लागणार आहे की खाली, म्हणजे ड्रेसिंग टेबल नव्हतं माझ्याकडे तर तो पण काहीतरी करावा लागेल. खूप सारे चेंजेस ते करावे लागणार आहे. सो तुम्ही सजेस्ट करा की अजून काय काय करू शकतो आम्ही, आणि बाळ असल्यावर घरात काय काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे घरात कोणत्या गोष्टी हव्यात. सो प्लीज डू कमेंट. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.